मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक चकित करणारं नाव होतं अजित पवार यांचे खास आमदार सिन्नरचे माणिकराव कोकाटे यांचं। पवारांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना टाळून माणिकराव कोकाटेंना कॅबिनेट मंत्रीपद दिलं आणि थेट शेतकऱ्यांशी संबंधित कृषी खातंही दिलं। त्यामुळे कोकाटेंचे राजकीय वजन वाढले। परंतु आता एका जुन्या 30 वर्षांपूर्वीच्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली। त्यामुळे आता लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींनुसार कोकाटे यांची आमदारकी रद्द होऊन मंत्रिपद जाणार का? सदस्यत्व वाचवण्यासाठी त्यांच्यासमोर कोणते पर्याय आहेत? त्याचबरोबर कोकाटेंच्या जाण्याने छगन भुजबळांसाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे उघडले जाणार का? जाणून घेऊ या व्हिडिओमधून सविस्तर। माणिकराव कोकाटेंना कोणत्या प्रकरणात शिक्षा झाली हे अगोदर जाणून घेऊ। 1995 ते 97 दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी सरकारी कोट्यातून सदनिका घेतल्या होत्या। आमचं उत्पन्न कमी आहे, आम्हाला दुसरं घर नसल्याची माहिती त्यांनी या कागदपत्रातून दिली होती। त्या सदनिका त्यांनी शासनाच्या माध्यमातून मिळवल्या तेव्हा तत्कालीन अधिकाऱ्यांनी आक्षेपही घेतला होता। या प्रकरणात माजी मंत्री तुकाराम दिघोळ यांनी या प्रकरणात लक्ष घातलं। कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर दिघोळ यांनी केला होता। त्यानंतर माजी मंत्री दिघोळ यांनी याबाबत याचिका दाखल केली होती। त्यानंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये कोकाटे बंधूंविरुद्ध कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता। तर गेल्या कित्येक दिवसांपासून या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावण्या सुरू होत्या आणि अखेर गुरुवारी न्यायालयाने या कोकाटे बंधूंना 2 वर्षांची शिक्षेसह 50,000चा दंड ठोठावलाय। त्यानंतर या प्रकरणात मंत्री कोकाटे यांना जामीन देखील मंजूर झालाय। आता पाहूयात लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची आमदारकी जाणार का? 1951च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार खासदार किंवा आमदार यांना 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाल्यास त्या व्यक्तीला पदावर राहता येत नाही। तसेच 6 वर्ष निवडणूकही लढवता येत नाही। यामध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना एका प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी लोकसभा अध्यक्षांनी लगेचच रद्द केली होती। पुढे सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा स्थगित केल्यानंतर राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली होती। आताच ताजं उदाहरण आहे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांचं। नागपूर जिल्हा बँकेतील घोटाळ्या प्रकरणी सुनील केदार व इतरांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती। त्यानंतर लगेचच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केदार यांना अपात्र ठरवलं। सुनील केदार हे देखील उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात देखील गेले, परंतु त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही। त्यामुळे त्यांना 2024 ची विधानसभा निवडणूक देखील लढवता आलेली नाही। आता पाहूयात मंत्री कोकाटेंसमोर आपलं पद वाचवण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत। याबाबत विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी माध्यमांशी बोलताना काही माहिती दिली। त्यानुसार सत्र न्यायालयाने कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने ते या विरोधात तातडीने उच्च न्यायालयात जाऊ शकतात। उच्च न्यायालयात त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली तर त्यांचं विधानसभा सदस्यत्व म्हणजेच आमदारकी जाणार नाही, पण स्थगिती मिळालीच नाही तर त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। तसेच पुढे कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल असं देखील यावेळी कळसे यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे छगन भुजबळांचे कोकाटे मंत्रिमंडळातून गेल्यानंतर मंत्रिमंडळासाठीचे दरवाजे उघडले जाणार आहेत। ते कसे पाहूयात। कोकाटे मंत्री झाल्यानंतर त्यांच्या आणि छगन भुजबळांचे खटके उडाले होते। कोकाटे हे उघडपणे भुजबळांच्या विरोधात बोलत होते, पण कोकाटे यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांचं मंत्रिमंडळातील स्थान धोक्यात आले। त्यामुळे आधीच नाराज असलेल्या छगन भुजबळांसाठी मंत्रिमंडळातील दरवाजे उघडले जाऊ शकतात अशा राजकीय चर्चा सध्या सुरू झाल्यात। त्यामुळे मंडळी, या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।